सरदार वल्लभ भाई पटेल जो कि अपने देश के प्रथम गृहमंत्री थे और जिनका बहुत बड़ा कंट्रीब्यूशन रहा है देश के रखने में, उनके 150वें जन्मदिन के अवसर पर ये आज दौड़ आयोजित की गई थी। पूरे देश में सुबह 7 बजे डायरेक्ट स्टेशन के अंतर्गत इस कार्यक्रम का आयोजन किया गया है। देश में भी बड़े पैमाने पर सेलिब्रेट किया जा रहा है। उनका जीवन ही उनका संदेश था। हमारे देश की एकता और अखंडता अबाधित रखने में उनका बहुत बड़ा कंट्रीब्यूशन है। उस कंट्रीब्यूशन को सामने रखते हुए सभी इसके तरफ ध्यान देना चाहिए और राष्ट्रीय एकता के लिए प्रयास करने चाहिए। यही संदेश देना अजून वरती का इनका सरदार वल्लभ भाई पटेल साहब का जो जीवन था वही उनका संदेश, मुझे लगता है कि वही उनका संदेश है। अपने देश को देश की एकता और अखंडता अबाधित रखने के लिए उन्होंने जो प्रयास किया और जो कंट्रीब्यूशन दिया है उसको हमने सबने याद रखना चाहिए और हमारे देश को और तरक्की की तरफ ले जाने के लिए मुझे प्रयास करना चाहिए। आताचे लोहपुरुष आणि तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती वर्ष आहे। दरवर्षी भारतीय जनता पार्टीतर्फे एकता दौडा कार्यक्रम दिला जातो। यावेळेला 150वी जयंती असल्यामुळे भरपूर कार्यक्रम दिलेले आहेत आणि एकतेचा संदेश देणारे कार्यक्रम देखील दिले आहेत। आजच्या दिवशी एकता दौड आहे। ठाणे शहरामध्ये आम्ही 4 विधानसभांची एकता दौड काढत आहोत। दौड आज ठाणे शहरामध्ये काढण्यात आली आहे आणि ही एकता दौड ही एकात्मतेसाठी आहे, राष्ट्रीय एकात्मतेसाठी आहे, एकतेसाठी आहे आणि एकता आणि अखंडतेसाठी आहे। एकतेनेच आपण विकास करू शकतो, एकतेनेच मनुष्याचा विकास आणि देशाचा आणि समाजाचा विकास करू शकतो आणि त्यामुळे रन फॉर द युनिटी। सरदार वल्लभभाई पटेल हे लोहपुरुष होते आणि त्यांनी ज्या पद्धतीने देश अखंड आणि ठेवण्याकरता जे काम केलं, जे कार्य केलं ते बेजोड कार्य आहे आणि त्याच्यामुळे त्यांना नतमस्तक होऊन त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने ही तरुणांची, नागरिकांची एकता दौड आम्ही काढलेली आहे। ही एकता अशीच हातात हात घालून पुढे ठेवली तर देश विकासाच्या दिशेने निश्चितपणे वाटचाल करत आहे। नमो सेंटर हे जनतेचं आहे आणि जनतेच्या कामाकरता, जनतेच्या निरनिराळ्या सोयी सुविधाच्या करताच नमो सेंटरचा उपयोग होतो। सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या ध्येयाने प्रेरित होऊन जनतेच्या माध्यमातूनच हे सेंटर आहे। त्यांचा अधिकार आहे, त्यांचं जे म्हणणं आहे ते लोकशाही पद्धतीने त्या ठिकाणी मांडणं आणि त्याच्यामुळे तो मोर्चा निघतो।